श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाप 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना द्वैमो पुरुषो लोके शर साक्षरेवच्या शर सर्वानी भूतानी कुटस्थोक्षर उच्चते. हे जे शरीर दिसतंय तर हे शरीर आणि मधात जो आत्मा आहे त्या आत्म्यामुळे शरीर चालतंय. वास्तविक शरीर हे जड आहे, शरीर हे मृत सांगड आहे. तर त्यामुळं शरीर हे त्या आत्म्यामुळे चालतंय आणि आत्मा आणि शरीर असे याचे दोन विभाग आहेत. तर आत्म्याचे 3 शत्रू आहेत आणि शरीराचे 3 शत्रू आहेत. शरीराचे शत्रू मीठ, साखर आणि मैदा हे 3 शत्रू आहेत. ते जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर आपला शरीराला व्याधी होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट तर जो आत्मा आहे, आत्म्याचे 3 शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ. जर आपण कामाच्या आहारी गेलोत, क्रोधाच्या आहारी गेलोत, लोभाच्या आहारी गेलोत तर आपल्याला नरकवास होतो. त्यामुळं मायबाप हे जे प्राक शरीर आहे, हे जे आपलं शरीर आहे हे आपल्याला कलियुगामध्ये 100 वर्षासाठी मिळालेलं आहे. तर ह्या 100 वर्षाच्या आत तुम्ही कामाचा, क्रोधाचा आवेग आवरा आणि सुखी व्हा. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना शकुनोती है वये सोडून प्राक शरीर मोक्षानात काम क्रोधोद्भवे मग संयुक्त सुख येणारा. जो हे शरीर आहे तोपर्यंत कामाचा, क्रोधाचा आवेग आवरितो तोच खरा सुखी होतो. मायबापो कामाचा, क्रोधाचा आवेग आवरा आणि सुखी व्हा अशी विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती करतो, जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि ह्या सत्कार्याला सहकार्य करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.